नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे, कारण आज आहे वटपौर्णिमा. सकाळी लवकर उठून देवपूजा केली, घर आवरलं आणि मग छान तयार झाली. आणि हो, प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही माझ्या आहोने मला एक सुंदर साडी गिफ्ट केली. खरंच अशी छोटी छोटी सरप्राईज मनाला खूप आनंद देऊन जातात. तीच साडी नेसून मी तयार झाले आणि आम्ही सगळ्या महिला मिळून वडाच्या झाडाची पूजा करायला निघालो. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवसामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथासुद्धा आहे. सत्यवानाचं आयुष्य संपल्यावर यमराज त्यांचे प्राण घेऊन जात होते, पण सावित्रीने आपली बुद्धी, धैर्य आणि अढळ निष्ठेने यमराजांना प्रसन्न केले. शेवटी यमराजांनी सत्यवानाला पुन्हा जीवनदान दिले. म्हणूनच वटपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही, तर प्रेम, विश्वास आणि नात्यातील साथ आणि समर्पण यांची प्रतीक आहे. वडाचं झाड दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं, म्हणून त्याची पूजा केली जाते. आज ही प्रत्येक विवाहित स्त्री मनापासून प्रार्थना करते की तिच्या संसारात कायम आनंद, प्रेम आणि एकमेकांची साथ राहो. मग आम्ही सगळी पूजा आवरली आणि 7 जन्मासाठी ह्यांनाच बुकिंग करून घेतलं. मग आम्ही आलो घरी. घरी आल्यावर माझा उपवास होता, त्यामुळे मी मस्त साबुदाण्याची खिचडी बनवली. आणि बघा बरं, आमची सह्याद्री मला किती प्रेमाने घास भरवत आहे. आईला मुलीकडून मिळालेला एक घास लाख मोलाचा वाटतो, पण ही गोड मुलगी किती वेळ गोड राहणार. तेवढ्यात मी बाहेर आले आणि बघते तर काय, सकाळी इतक्या प्रेमाने काढलेली वटपौर्णिमेची सुंदर रांगोळी सह्याद्रीने अगदी बदलूनच टाकली होती. आता तर हे रोजचंच आमच्या घरात झाले. मी रांगोळी काढते आणि सह्याद्री विस्कटते. मग मी तिला जरा रागवले आणि आमच्या मॅडम बघा, सगळी घरातली खेळणी घेऊन एक एक खाली फेकायला सुरुवात केली. आणि ती खाली फेकत होती आणि मी ते खाली जाऊन आणत होते. अशीच आमची करामत सुरू. तर असा गेला माझा हा वटपौर्णिमेचा दिवस. थोडा हसत, थोडा खेळत आणि थोडा गोंधळात आणि छान अशा आठवणींमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सह्याद्रीची अशीच गोड मस्ती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.